देवाने जर तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी जन्माला घातली असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा, कारण देव मुलगी कोणाच्याही घरी जन्माला घालत नाही. मुलगी पोटाला येण्याकरता पुण्याचं असावं लागतं. काही लोक म्हणतात या जगामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये सुवर्णदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये गोदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये भूदान श्रेष्ठ आहे. पण मी नेहमी असं सांगत असतो की या जगामध्ये फक्त कन्यादान श्रेष्ठ आहे. कारण एक कन्यादान करणं म्हणजे लाखो यज्ञ केल्याचं पुण्य आई वडिलांच्या पदरामध्ये पडतं. म्हणून दादांनो, एक तरी मुलगी जन्माला येऊ द्या. देवाने जर तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी जन्माला घातली असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा, कारण देव मुलगी कोणाच्याही घरी जन्माला घालत नाही. मुलगी पोटाला येण्याकरता पुण्याचं असावं लागतं. काही लोक म्हणतात या जगामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये सुवर्णदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये गोदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये भूदान श्रेष्ठ आहे. पण मी नेहमी असं सांगत असतो की या जगामध्ये फक्त कन्यादान श्रेष्ठ आहे. कारण एक कन्यादान करणं म्हणजे लाखो यज्ञ केल्याचं पुण्य आई वडिलांच्या पदरामध्ये पडतं. म्हणून दादांनो, एक तरी मुलगी जन्माला येऊ द्या.